नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. प्रत्येकाला 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत उपचार आयुष्मान भारत योजनेअंतर्गत केले जातात. याकरिता शासनाच्या वतीने मोफत आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आले आहेत. याच दृष्टीने उपजिल्हा रुग्णालयात आयुष्मान भारत QR कोड स्कॅनर बनवण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णाला घरात बसून उपजिल्हा रुग्णालयात OPDची वेळ निश्चित करता येणार आहे. आयुष्मान भारत डिजिटल स्कॅनरवर ऑनलाईन स्वरूपात नोंदवलेले आपले नाव या मशीनवर स्कॅन करून रुग्णाला टोकन वितरित केले जाणार आहे. त्यानुसार रुग्णाला हवी असलेल्या OPDमध्ये विना रांगेत उभे राहून रुग्णाला आपल्या डॉक्टरला भेटता येणार आहे. याकरिता पनवेल उपजिल्हा रुग्णालयात 3 तंत्रज्ञ देखील नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना या स्कॅनिंग करून आपलं नाव स्कॅन करता येणार आहे. दररोज किमान 300 जणांचे या ठिकाणी स्कॅनिंग केले जात असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर बालाजी फाटक यांनी दिली आहे. या ऑनलाईन प्रणालीमुळे रुग्णाची सर्व माहिती डिजिटल होणार आहे. डॉक्टर सुस्कृत या ॲपवर या रुग्णाची हिस्ट्री पाहून त्याची नोंद ऑनलाईन ठेवली जाणार आहे. पुढे हीच माहिती मेडिकल, लॅब तसेच इतर ठिकाणी देखील ऑनलाईन पाहता येणार आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील झंगाहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांची हत्या करण्याचा प्रयत्न करून आरोपी फरार झाला होता. या आरोपीची माहिती देणाऱ्याला उत्तर प्रदेश सरकारने 50,000चे बक्षीस लागू केले होते. मात्र तरीही 2 वर्षे उत्तर प्रदेश पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी गौतम गौड ठिकाण बदलत होता. या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून ताब्यात घेतले आहे. हा आरोपी गेल्या काही दिवसांपासून बदलापूर ठाणे परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाली होती. या संदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांना कळवले. त्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील केदार आणि त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी बदलापूर गाठले. बदलापूरमध्ये एका भाड्याच्या घरातून आरोपीला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेऊन पनवेल पोलीस ठाण्यात आणले. आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला पनवेलच्या प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी तळोजा मध्यवर्ती कारागृहात केली आहे. दरम्यान पनवेल शहर पोलिसांकडून आरोपीचा ताबा घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून तरुण मुलांकडून त्यांच्याकडे असलेली दुचाकी भरधाव वेगाने चालवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. या रायडर चालकांना प्रशिक्षण देणे तसेच त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने कळंबोली वाहतूक शाखेच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साठे आणि त्यांच्या पथकाने रायडिंग करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांची कळंबोली मॅकडॉनल्ड्स या ठिकाणी चौक सभा घेऊन अतिवेगाने वाहन चालवल्यामुळे होणारे दुष्परिणाम तसेच अपघात याबाबत माहिती दिली. तसेच दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे, मोबाईलवर न बोलणे यासह अनेक सूचना देऊन वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत समक्ष समज दिली. मोडकळीस आलेल्या झाडांच्या फांद्या तसेच तुटलेल्या फांद्यांची विल्हेवाट लावणे जिकिरीचे असते. अशा फांद्यांचे तंत्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने पालिकेने वूड श्रेडिंग मशीन खरेदी केल्या आहेत. या मशीनच्या आधारे फांद्यांचे बारीक तुकडे करून त्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. सध्याच्या घडीला प्राथमिक स्वरूपात 4 या वूड श्रेडिंग मशीन खारघर सेक्टर 12 प्लॉट नंबर 1, कळंबोली सेक्टर 6E प्लॉट नंबर 2, कामोठे सेक्टर 20 आणि नवीन पनवेल सेक्टर 26 प्लॉट नंबर 9 या ठिकाणी मशीन बसवण्यात आल्या आहेत. झाडांच्या फांद्या कुजण्याची वेळ लागत असल्यामुळे त्या श्रेडिंग मशीनद्वारे बारीक केल्यास त्याचे कंपोस्टिंग लवकर होते. त्यामुळे या कचऱ्याची लवकर विल्हेवाट लावण्यासाठी मदत होते. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर 4 वूड श्रेडिंग मशीन बसवण्यात आलेल्या आहेत. पालिका क्षेत्रातील उद्यानात या खताचा वापर केला जाणार आहे. पनवेल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विजय लोखंडे यांचे व्यावसायिक भागीदार उद्योजक हरभजन सिंग संदेर यांचा मुलगा लंडनमध्ये खासदार झाल्याने पनवेल औद्योगिक वसाहतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
उद्योजक हरभजन सिंग संदेर हे पनवेल औद्योगिक वसाहतीचे सदस्य आहेत. नुकत्याच ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुका झाल्या. त्यात उद्योजक हरभजन सिंग संदेर यांचा धाकटा मुलगा जीवन संदेर हा लेबर पार्टीतर्फे लॉफ्टबरो येथून निवडून आला आहे. तो पहिल्यांदाच निवडणुकीसाठी उभा राहिला आणि निवडूनही आला. पनवेल औद्योगिक वसाहतीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. जीवन संदेर हा खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल पनवेल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विजय लोखंडे यांनी खास अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अलिबाग तालुक्यात नागाव ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या नागाव बायपास रस्त्यातील पाल्हे पुलावरून सार्वजनिक बांधकाम खात्याने अवजड वाहतुकीस बंदी केली असून तसेच फलक पुलाचे परिसरात लावले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून बिनधोकपणे पाल्हे पुलावरून अवजड वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे. नागाव ग्रामपंचायत हद्दीतील आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने पाल्हे पुलाची स्थितीचे अवलोकन करून पुलावरून अवजड वाहतूक बंद ठेवली आहे. याबाबतचे फलक पाल्हे पुलाच्या परिसरातील रस्त्यात लावण्यात आले आहेत. या पुलावरून मालवाहतूक ट्रक अवजड साहित्य भरून ये-जा करत असलेले दिसतात. या पुलावरून होत असलेल्या अवजड वाहतुकीने भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला पाल्हे पुलाची दुरुस्ती अथवा नूतनीकरण संबंधितांनी लवकरच करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. कोरोना योद्धा सहाय्यक फौजदार स्वर्गीय महेश कळमकर यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्ताने स्वच्छता दूतांना छत्री आणि दुचाकी स्वारांना हेल्मेटचे वाटप दिलासा फाउंडेशनच्या खालापूरतर्फे करण्यात आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कर्तव्य बजावत असताना महेश कळमकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिलासा फाउंडेशन खालापूरतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार खालापूर नगरपंचायत सफाई कामगारांना खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश गावंड, व्यापारी अजित स्टेशनचे अध्यक्ष नरेंद्र शहा, नगरसेविका लता लोते, उज्ज्वला निधी, सामाजिक कार्यकर्ते शेखर जांभळे, इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा रक्षमा आठवले यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले. तसेच महेश कळमकर यांच्या स्मरणार्थ रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत दुचाकी स्वारांना हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून रसायनी पोलीस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. जनता विद्यालयाच्या प्रगतीबरोबर या परिसराची प्रगती लिहिलेली आहे असे प्रतिपादन करून विद्यालयाच्या विकासासाठी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी जाहीर केली. भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांचा 50वा वाढदिवस आजिवली येथील जनता विद्यालयात विद्यार्थी सत्कार, वया वाटपासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा झाला. हा कार्यक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दरम्यान वाढदिवसानिमित्त वारदोली येथील विश्वधर्म वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलांना धान्य वाटप आणि वारदोली गावात वृक्षारोपण करण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच जनता विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमॅन राजेंद्र पाटील त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा झाला. या वाढदिवसाचे औचित्य साधून आजिवली येथील जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये सुयश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, जनता विद्यालय तसेच कन्या प्रशाळा मधील विद्यार्थ्यांना वयांचे वाटप, गरीब आणि गरजू मुलामुलींना शालोपयोगी साहित्याचे वाटप, पळसपे जिल्हा परिषद विभागातील आशा वर्करांचा सत्कार, अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसांचा सत्कार तसेच त्यांना छत्री वाटप आणि घंटागाडी कामगारांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.